असं ठेवला का वरती दगडी लावून ठेवायचे. या साईडने पण लावायच्या, त्या साईडने पण लावायच्या, मग वरती पण ठेवायचे, जेणेकरून नदीला पाणी वगैरे आला की वाहून जाऊ नये म्हणून. आणि काय करायचं, एक दगड असते ना ती इथं ठेवायची. म्हणजे चला तर मित्रांनो, मी मानिटचा गुरु तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो नवीन ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला मी एक ट्रिक्स दाखवणार आहे चिंबोरी पकडण्याची. आता जस्ट वल्गन लागून गेली त्यावेळी कसं चिंबोरी ना मजा नसते, कारण ती पिली भरलेली असतात ना, चिंबोरी खायला मजा नाही वाटत, आम्ही घेत पण नाही. आता गणपती वगैरे आले ना का त्या सीजनला जी चिंबोरी असते ना ती मस्त भरलेली चिंबोरी असते आणि ती खायला एवढी टेस्टी असते ना. तर मला वाटतं डिसेंबर म्हणजे 4-5 महिने खायला ते एकदम भारी, एकदम भारी म्हणजे एकदम भारी. आणि चिंबोरी बोलल्यानंतर आपले जीव की प्राण, खायला एकदम भारी. आणि कॅल्शियम वगैरे असतो ना, मी आवर्जून खातो भेटल्या का. आता ती ट्रिक्स आपण तुम्हाला थोड्या वेळा दाखवणार आहे का आमच्या इकडे नदीला चिंबोरी कशी पकडली जाते तुम्हाला दाखवतोच. तर मित्रांनो, हा डबा आपला तेलाचा बघू शकता, तेलाचा डबा आहे. त्याला मस्तपैकी असा गोल कापला इथे, गोल कापून आपली बॉटल असते ना 1 लिटर 2 लिटरची आपली थम्सअपची, ती अर्धी कापली आणि अशी गोल कापून त्याला लावलेलं आहे. म्हणजे आतमध्ये चिंबोरी गेली ना का तिला बाहेर येता येत नाही, त्यांनी हे केलेलं आहे ऑलरेडी, असं खापा खापा कापलेले तिथे. आणि तुम्हाला दाखवतो, असं एक साईडला होल ठेवलेला आहे. म्हणजे आपला दरवाजा आहे, ॲक्च्युली दरवाजा आहे हा दरवाजा. म्हणजे कसं याला खोलता आलं पाहिजे. नंतर जो आपला मटेरियल असतो ना चिकनचा वगैरे, तो इथून टाकता पण येतो. आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी काढता वेळी हा खोलायचा, चिंबोरे वगैरे असतील तर इथून निघतात. अशा पद्धतीची ट्रिक्स आहे, तुम्हाला दाखवतो. ही तार खोलायची, आपले जे आतडे वगैरे असतात ना किंवा चिकन वगैरे असे पायडोके वगैरे, ती इथे लावून ठेवायची. लावून ठेवलं का नदीमध्ये असं ठेवायचा. असं ठेवला का वरती दगडी लावून ठेवायच्या, या साईडने पण लावायच्या, त्या साईडने पण लावायच्या, वरती पण ठेवायच्या, जेणेकरून नदीला पाणी वगैरे आला की वाहून जाऊ नये म्हणून. आणि काय करायचं, एक दगड असते ना ती इथं ठेवायची. म्हणजे कशी चिंबोरी अशी चढायला त्याला भेटली पाहिजे. ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो मी, दगड 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 दगड, ठीक आहे. अशी थोडी एवढी मोठी अशी दगड ठेवायची, चिंबोरीला असं सहज जाता आला पाहिजे आतमध्ये. आता कसं इथे एवढी जर चिंबोरी असेल ना तर तिला वरती जायला थोडा प्रॉब्लेम होईल. थोडीफार अशी समोर दगड ठेवली ना का तिला चढायला एकदम आसाम होतो. बघा ना गाईस, एकदा आतमध्ये गेली ना कधी बाहेर निघणारच नाही. एकदम भारी ट्रिक्स आहे. मी पण याच्यावरती दरवर्षी खूप चिंबोऱ्या मारतो. आता यावर्षी पण 100% मारणार. चिंबोऱ्या आवडतात ना आपल्याला. आत्ताचा सध्या मार्केट रेट आहे 1200 रुपये डझन चालू आहेत. जिकडे तिकडे 1200-1500 रुपये असा डझनचा रेट चालू आहे. एवढ्या महाग चिंबोरे आहेत आपल्या ह्या. त्यामुळे आपण थोडंफार मेहनत घेतली तर आपल्याला फुकटमध्ये चिंबोरे भेटतील. आणि कसे हे एक आवड आहे मासेमारी, काही हे नाही की आवड आहे. स्वतः पकडून जी मासेमारी म्हणजे खायला एवढी मजा असते ना, ती विकत घेण्यात नसते. त्यामुळे आपण स्वतः बघू, आता गणपती झाल्यानंतर 2-3 डबे तयार करू आणि चिंबोऱ्या खाऊ, आपण खाऊ मस्तपैकी. हे बघा, इकडे काय लॉक सिस्टीम आहे, दरवाजा तार वगैरे बांधून याला केले जाते. त्यामुळे इकडे चिंबोरी पडले का एकदा जाणारच नाही बाहेर कुठं. एकदम भारी ट्रिक्स आहे. ही ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक कमेंट करा. तर काही असे 2-3 डबे बनवले ना तर एकदम काम फिट होतं. 2-3 डबे म्हणजे भरपूर चिंबोरे भेटतात. कधी 5 पण भेटतात एका डब्यात, कधी 7 पण भेटतात, कधी 10 पण भेटतात, कधी 2 पण भेटतात, कधी कधी एक पण भेटते. कसा ज्यावेळी वार असतो ना, वार समजा आज शनिवार आहे ना तर आज मांडायचा, म्हणजे उद्या कसा रविवार असतो ना, खायला एकदम भारी वाटत. सोमवारातला सोमवार मांडायचा म्हणजे उपवासाच्या वारी मांडायची. जो नंतरचा वार कसा आपला बुधवार वगैरे असतो, शुक्रवार असतो, म्हणजे शुक्रवारी खाण्यासाठी गुरुवारी मांडायचा. म्हणजे सकाळी रात्री संध्याकाळी मांडला ना तर सकाळी काढायचा. आणि असं खुप्याचा डोका वगैरे, मच्छर डोका वगैरे असेल ना तर एकदम भारी रात चिंबोऱ्या रास असं कसं. आणि जमते छातीभर पाण्यात, हा एवढा खोल मांडला तरी चालेल, किंवा डोपाभर पाण्यात, तिथे दगड वगैरे असेल ना तिथंच मांडायचा, कुठं पण मांडायचा नाही. कारण चिंबोऱ्या कशा दगडा ठिकाणी जास्त करून असतात, दगडी खाली किंवा असं कपरीला वगैरे तिथेच मांडायचा. आणि थोडं पाणी जरी वाढला
जरी नाही काढायला भेटला तरी उद्या पुढच्या नेक्स्ट स्टेजला काढायलाच भेटेल. तोपर्यंत चिंबोरे काय पडलेले असतात. आणि जो मटेरियल असतो ना कोंबडीचा, त्याला काय करायचं मस्तपैकी असं कपड्यामध्ये बांधून ठेवायचा, म्हणजे फक्त त्याचा वासच गेला पाहिजे, खायला नाही भेटला पाहिजे चिंबोऱ्यांना. नाही तर आपल्याला काय खायला इतके वाटेल. आपण तसं नाही करणार, आपल्याला स्वतःला खायचं ना तर जरा चांगलं मस्त बांधायचं, म्हणजे कसं त्यांना फक्त वासच गेला पाहिजे, दिसला पाहिजे, म्हणजे वास आला पाहिजे, फक्त असं खाता नाही आलं पाहिजे. ह्या हिशोबाने त्या आतमध्ये मटेरियल लावून ठेवायचं. त्यामुळे कसं एकदम स्वच्छ ठेवा, म्हणजे चिंबोऱ्या पण आपल्याला साफ भेटतील. नाही तर आपल्याला असं वाटेल त्या आयला त्या खाल्ल्या ना आपण कसं खायचा, मग ते आपल्याला खायला जरा मनात हे होईल. तसं नाही करायचं, कपड्याने बांधून ठेवायचे, गाठ बांधायची फडक्यामध्ये आणि ते टांगून ठेवायचं, म्हणजे कसं फक्त ते वासच गेलं पाहिजे त्यांना, वासा होते चिंबोऱ्या आल्या पाहिजेत, त्या चिंबोऱ्या खायला भारी. बघू आता गणपतीची सीजन आली तर आपण 2-3 डबे बनवू, ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. चला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? छोटं होतं पण भारी होतं, काहीतरी शिकण्यासारखं होतं. पुन्हा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.